गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र। तर आता उठले, सगळं काम आवरलंय आणि कृषिकाला जस्ट ट्युशनला सोडून आले। तर ट्युशनला लावलं कारण का घरी अभ्यास करायला मागत नाही, तर आत्ताच सोडून आले। तर बाकीचं जेवण वगैरे बाकी आहे सगळं। चला, तर आत्ताच माझं जेवण वगैरे आटपलं, किरण सुद्धा कामाला गेला आणि मी आणि कृषिका चाललोय मम्मीकडे, कारण की काल मम्मी ठाण्याला गेली होती आणि आपला मालवणी मसाला बनवून आणलाय। मला जायला वेळ नाही म्हणून माझा मसाला मामीचा तिचा तिने बनवून आणलाय, सो तेच आणायला चालली आहे। कालपासून वेळ मिळाला नाही, तर आत्ता चालली आहे। चला, तर मम्मीच्या इथे पोचली आहे। ओय ओय मॅडम, चला पुढे पुढे बघा। चलो, मम्मी करते जेवण। तर हा माझा मम्मीचा आणि मामीचा मसाला, हा माझा। तर आत्ताच मम्मीकडून आले आणि कृषिका मम्मीकडेच झोपली, तर मी मसाला घेऊन आले पहिले, कारण का तिला कसं घेणार, परत मसाला कसा आणणार। सो माझा मसाल्याचा एकूण खर्च झाला 3540 रुपये। आपला मालवणी मसाला, त्यामध्ये गरम मसाला असतो आणि त्यामध्ये हळद सुद्धा मी 1 किलो बनवून घेतली, का बरी पडते वर्षभरात, पावसाळ्यामध्ये प्रॉब्लेम होत नाही आपल्याला। सो मसाला आता तुम्हाला दाखवते कसं बनवून आणलाय। तर हा मसाला मम्मीने ठाण्यावरून बनवून आणला आणि सोबत मी हळद पण सांगितली होती मला 1 किलो। सो ही, आणि गेल्या वेळेला जो मसाला आणला होता, सो 3 किलो मसाला मला 8-9 महिने गेला, चांगला पुरला। सो आता याची टेस्ट बघूया कशी आहे। तर मसाला मी पिशवी सकटच डब्यामध्ये ठेवते, त्यामध्ये हे हिंगाचे खडे आहेत, म्हणजे मसाल्याला आपल्या कीड लागू नये, खराब होऊ नये म्हणून। मागे पण मी ठेवले होते, तेच हिंगाचे खडे आहेत। याच्यामध्ये ठेवले की कसं मसाला खराब होत नाही। आणि ह्याच्यामध्ये हिंग तर वाटलेलंच असतं, तरी पण ह्या ठेवायचे असतात असं कडे। तर घरी मसाला ठेवून आले आणि कृषिकासाठी मला परत घरी यावं लागलं मम्मीकडे, तिला घ्यायला। थांबा, दाखव द्या, नखरे करते ती। तोंड दाखव ग तुझं, जरा तोंड दाखव कसं करत होती। लवकर इकडे इकडे मम्माला। ओय, नखरे करते रस्त्यात चालताना। पाहिजे तुला, कसा असतो दाखव, इकडे ये। हा, पण तू हे केसाचं काय केलंयस, पळेल। तर मगाशी सगळं जेवण वगैरे झालं, बाकीचे सगळे जेवले आणि छावा पिक्चर बघत बसलेले घरी लावलेला। सो आणि मला जेवायची इच्छा नव्हती, मला काहीतरी वेगळं खायचं होतं। सो सूप आणलंय मी आत्ताच। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये। बाय, गुड नाईट।